आत्ताची महत्त्वाची बातमी, माझ्यावरती चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल झालाय असं म्हणतायत राजन साळवी। एसीबीनं केलेल्या कारवाई विरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचंही साळवींनी म्हटलंय। एका अर्जावरती कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं अयोग्य आहे असंही त्यांनी म्हटलंय। शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी प्रतिक्रिया साळवींच्या पत्नीनं दिली आहे। काय सांगाल 22 दिवसांमधला प्रवास आणि आरोप प्रत्यारोप याच्यानंतर काय नेमकी परिस्थिती होती, काय काय सांगाल? 22 तारखेलाच मी बाहेर पडले गेल्या जानेवारीला आणि आज 22 दिवसांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी घरी येते। मला खूप त्याबद्दल समाधान आनंद आहे, परंतु हे 22 दिवस कसे गेले असतील हे मी शब्दात सांगू शकत नाही। घरातून बाहेर म्हणजे फिरायला जाणं आणि अशा प्रसंगातून बाहेर राहणं हे खूप कठीण आहे। त्यामुळे हा जो 22 दिवसाचा टांगती तलवार जी आमच्या ह्याच्यावर होती, त्यामुळे खूप कठीण गेले 22 दिवस। पण आज मी खूप समाधानी आहे। त्यासाठी मी न्यायदेवतेचे खूप आभार मानेन की हे दिवस कोणा दुश्मनाला पण येऊ नये, त्यांच्या कुटुंबाला येऊ नये असं वाटत होतं। 22 दिवस जे तुम्ही त्यांच्याशिवाय काढलेत, नेमके ते कसे होते? 22 दिवस काय आणि 30 वर्षाचं आयुष्य काढलं आणि माझ्या असलेल्या त्या वाईट काळापासून आता चांगल्या काळापर्यंत नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा आमदार ह्या संपूर्ण याच्यामध्ये सुखदुःखाचे अनेक प्रसंग आले। ह्या अनेक प्रसंगामध्ये एक पत्नी म्हणून मला जी साथ दिलेली आहे, अशी आदर्श पत्नी मिळणं म्हणजे माझं भाग्य आहे असं मी स्वतःला समजतो। नक्कीच हे होते आमदार राजन साळवी सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।